तिथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीड अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं समोर आलं। यावेळी याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड होत आहे। तपास यंत्रणेनं हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 9 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांची हत्या झाली। हत्येच्या आदल्या दिवशी 8 डिसेंबर रोजी घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केलं होतं। त्यानंतर आरोपी केजच्या दिशेनं रवाना झाले। या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे। अशातच आरोपींची ही माहिती मिळाल्यानंतर सीआयडी आणि एसआयटीच्या टीमनं या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केलाय। तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचं हॉटेल मालकांना सांगितलं आहे। त्या दिवशी भरपूर गिराईक होता। तुम्ही ओळखला होता का तेव्हा आरोपींना? नाही, आमची ओळख पण नव्हती। काही इथे चर्चा वगैरे काय केली होती का त्यांनी? काहीच नाही, भरपूर कस्टमर असतात त्याच्यामुळे काही चर्चा नाही, काही नाही। आणि नेमकं सीआयडी ने या ठिकाणी आले। सीआयडी चे पथक किती तारखेला आलं होतं? 13 तारखेला आले होते। पण त्यांनी काय विचारणा वगैरे काय? त्यांना 13 तारखेला आल्यानंतर कॅमेरातली रेकॉर्डिंग विचारली, त्यांना दिली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते। मग ते एक दिवसात डिलीट होते, तर 24 तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना। मग तिथून पाठीमागली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।